9/11. Person named Osama bin Laden. CIA is asleep. 21st सेंचुरीची सगळ्यात मोठी न्यूज. हा तो दिवस होता जेव्हा एका बाजूला होती जगातील सगळ्यात मोठी सुपर पॉवर अमेरिका, Either you are with us or you are with the terrorists. आणि दुसऱ्या बाजूला होता वर्ल्ड्स मोस्ट वॉन्टेड ओसामा बिन लादेन. For what was then the world's most wanted terrorist, responsible for killing thousands. हे पहिल्यांदा नव्हतं जेव्हा कोणी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, कारण ट्विन टावर्स त्या काळातील जगातील सर्वात उंच आणि प्रसिद्ध इमारतींपैकी एक होते. या बिल्डिंगच्या आत आणि आसपास जवळपास 500 पेक्षा जास्त हॉलिवूड पिक्चरची शूटिंग झाली होती. त्यामुळे या बिल्डिंग्सला पाडणं म्हणजे पूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणं होतं. आजपासून 24 वर्षांअगोदर अमेरिका एकमेव सुपर पॉवर होती जिला हरवणं किंवा झुकवणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. मग आला 11 सप्टेंबर 2001, एक दिवस जो इतिहास बनवून गेला. 19 हायजॅकर्स जे सौदी अरेबिया, इजिप्त, लेबनॉन आणि UAE चे होते, अमेरिकेच्या 4 मोठ्या प्रवासी विमानांना हायजॅक करण्यासाठी वेगवेगळ्या विमानतळावर पोहोचतात. प्रत्येक विमानाला हायजॅक करण्यासाठी 5-5 जणांची टीम बनवली गेली होती. त्यांची भूमिका आधी स्पष्ट होती की अमेरिकेच्या मेजर सिटीजला टार्गेट करून या प्लेनला क्रॅश करणं. या गोष्टीसाठी ते गेल्या कित्येक महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होते. जसं विमानांनी टेक ऑफ केलं, फक्त 15 मिनिटांनंतर हायजॅकर्सनी पहिलं विमान आपल्या ताब्यात घेतलं. 5 लोक आपल्या पॅसेंजर सीट्स वरून उठतात. बॉक्स कटर आणि छोट्या चाकूंसह ते पायलटच्या कॉकपिट मध्ये घुसतात आणि दोन्ही पायलट्सला ठार मारतात. मोहम्मद अट्टा जो प्लेन चालवण्यामध्ये एक्सपर्ट होता, तो पायलटच्या सीटवरती बसतो. ते सगळ्या पॅसेंजर्सला सूचना देतात की दोन्ही पायलट्स मारले गेलेत आणि या प्लेनला फक्त मोहम्मद अट्टाच लँड करू शकतो. पण हे हायजॅकर्स कधी या प्लेनला लँडच करणार नव्हते. मोहम्मद अट्टा प्लेन उडवत असताना चुकीने एक बटन दाबतो, ज्यामुळे त्याचा नेटवर्क थेट न्यूयॉर्कच्या एअर ट्रॅफिकशी जोडला जातो. तो सांगतो की सगळे शांत राहा, विमानाला एअरपोर्टकडे नेलं जात आहे. एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांना संशय येतो, पण ते रनवे क्लिअर करून विमानाची वाट पाहतात. काही वेळाने मोहम्मद अट्टा पुन्हा चुकून टावरशी संपर्क साधतो. त्याच्या आवाजावरून समजतं की एवढ्या डेडली मिशन मध्ये सुद्धा तो थोडासाही घाबरलेला नाहीये. तो प्लेनला लॉस एंजेलिसच्या जागी न्यूयॉर्ककडे वळवतो आणि ठीक 8:46 थेट वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बिल्डिंग वरती जाऊन धडकवतो. एअरपोर्ट अधिकाऱ्यांना लगेच कळतं की काय घडले, पण अमेरिकन मीडियाला हा एक ऍक्सिडेंटल प्लेन क्रॅश वाटतो. ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉर्ज बुश एका एलिमेंटरी स्कूलमध्ये उपस्थित होते. व्हाईट हाऊसचे एक चीफ स्टाफ मेंबर अँड्रू हिलकार्ट प्रेसिडेंटच्या जवळ येतात आणि त्यांना सूचना देतात की ट्विन टावर्स वरती एक विमान येऊन क्रॅश झालाय. प्रेसिडेंटलाही वाटतं की हा एक ऍक्सिडेंट असू शकतो. पहिलं विमान टेक ऑफ नंतर 15 मिनिटात हायजॅक झालं होतं, तर दुसरं विमान त्याच पॅटर्नने 30 मिनिटात हायजॅक केलं गेलं. या हल्ल्याची टायमिंग ऑलरेडी सेट होती. या दुसऱ्या प्लेनला 23 वर्षांचा मारवान अली शही आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हायजॅक केलं होतं. जेव्हा पूर्ण जगाचं लक्ष वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती होतं, ज्याला ते ऍज अ ऍक्सिडेंट म्हणून मानत होते, त्याच ट्विन टावरच्या दुसऱ्या टावरवरती ठीक 9:03 फुल स्पीडने दुसरं विमान येऊन क्रॅश होतं. पूर्ण जगाची मीडिया आणि लोक कन्फ्युज असतात की नेमकं काय घडतंय. पण जसं जसं चित्र स्पष्ट व्हायला लागतात, लोकांना कळून जातं की ज्याला ते ऍक्सिडेंट समजत होते, हा ऍक्च्युअल मध्ये ऍक्सिडेंट नसून भयंकर असा एक प्लॅन टेररिस्ट अटॅक आहे. प्रेसिडेंटचे सेक्रेटरी परत एकदा प्रेसिडेंट जवळ येऊन सांगतात की दुसरा विमान सुद्धा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती येऊन क्रॅश झालाय. या घटनेच्या लगेच नंतर अमेरिकन आर्मीला पूर्ण हायलर्ट वरती टाकण्यात येतं आणि देशभरातील सर्व विमानांना ताबडतोब लँडिंग करण्याचे आदेश दिले जातात. पण तरीही 2 विमान अजूनही हायजॅक झालेली होती आणि कोणालाच कल्पना नव्हती की यांचा समोरचा टार्गेट काय असणार आहे. तिसऱ्या विमानाचं कंट्रोल सौदी अरेबियाच्या हानी हंजीरकडे होतं. त्यांनी विमान न्यूयॉर्कच्या ऐवजी अमेरिकेची कॅपिटल वॉशिंग्टन DC कडे वळवलं. शहराच्या जवळ जाताच त्यांनी विमान खाली आणायला सुरुवात केली आणि फुल स्पीडने CIAचं हेडक्वार्टर पेंटागॉन वरती जाऊन धडकवलं. या घटनेच्या नंतर पूर्ण मीडियाने ट्विन टावर्सला सोडून पेंटागॉनच्या अटॅकला दाखवणं सुरू केलं. पण अजूनही 4थं विमान गायब झालेलं होतं. जेव्हा अमेरिकन इंटेलिजन्सने या प्लेनची डायरेक्शन बघितली, तेव्हा त्यांना वाटलं की हे प्लेन सुद्धा वॉशिंग्टनकडे येत आहे. त्यांना वाटलं की त्यांचा पुढचा टार्गेट बहुतेक अमेरिकेची पार्लमेंट असू शकतो. म्हणून अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट 2 फायटर जेट्स पाठवतात की हे विमान हवेतच पाडा. पहिले 3 विमान त्यांच्या टार्गेट्स वरती पोहोचले, पण 4थ्या विमानाची कहाणी वेगळी होती. या विमानाला लीड करत होता झेस जर्राह. त्याने पॅसेंजर्सला सांगितलं की आपण या प्लेनला एअरपोर्टकडे घेऊन जात आहोत. पण पॅसेंजर्सला या हायजॅकर्सच्या हातात हत्यार बघून वाटलं की या प्लेन मध्ये काहीतरी गडबड आहे, म्हणून हे सगळे पॅसेंजर्स या हायजॅकर्स वरती अटॅक करतात. झेस जर्राह विमान वर खाली करायला सुरुवात करतो, पण पॅसेंजर्स या प्लेनच्या कॉकपिट पर्यंत पोहोचतात. जेव्हा पॅसेंजर्स दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात, झेड या विमानाचा पूर्ण स्पीड वाढवतो आणि थेट जमिनीकडे तोंड करून या प्लेनला धडकवतो. या सगळ्या हल्ल्यांच्या 1 घंट्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरचा साऊथ टावर कोलॅप्स करून जातो, ज्यात जवळपास 1000 पेक्षा जास्त लोक मारले जातात.
आणि काही मिनिटातच दुसरा टावर सुद्धा कोलॅप्स होतो, ज्या 1600 पेक्षा जास्त लोक आपला जीव गमावतात. या चारही हल्ल्यांमध्ये जवळपास 3000 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला होता. अमेरिका या हल्ल्याला अल कायदा आणि ओसामा बिन लादेनला जिम्मेदार समजते. पण या हल्ल्याच्या काही दिवसातच बिन लादेन अल जजीराला एक इंटरव्ह्यू देतो आणि सांगतो की माझा या हल्ल्याशी काही संबंध नाहीये. पण फक्त 3 वर्षांनंतर तो परत एक इंटरव्ह्यू देतो आणि या हल्ल्याची पूर्ण जिम्मेदारी घेतो. हल्ल्याचे कारण अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनने मुस्लिम देशांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षासाठी अमेरिकेला जबाबदार ठरवलं होतं. त्याचं म्हणणं होतं की अमेरिका मिडल ईस्ट मध्ये इंटरफेअर करतोय, इस्रायलला सपोर्ट करतोय, लेबनानमध्ये जे मुस्लिमांच्या विरोधात होतोय त्याला सपोर्ट करतोय. बेसिकली त्याचं म्हणणं होतं की अमेरिका जगभरातील मुस्लिमांवरती इनडायरेक्टली टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न करते. हल्ल्याची मुख्य प्लॅनिंग ही खालिद शेख मोहम्मद याने केली होती, ज्याला अमेरिकेने पाकिस्तानमधून 2003 मध्ये ताब्यात घेतलं होतं. तेव्हापासून तो क्युबाच्या ग्वांतानामो बे जेलमध्ये बंद आहे. जॉर्ज बुश नंतर बराक ओबामा अमेरिकेचे प्रेसिडेंट बनतात आणि त्यांच्या प्रॉमिसेस प्रमाणे ओसामा बिन लादेनला शोधणं सुरू करतात. शेवटी 9/11च्या 10 वर्षांनंतर 2011 मध्ये त्यांना टीप मिळते की ओसामा बिन लादेन अफगाणिस्तानमध्ये नसून पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये. शेवटी अमेरिकेची नेव्ही सील टीम या बिल्डिंग्स वरती अटॅक करून ओसामा बिन लादेनला ठार मारते. The United States has conducted an operation that killed Osama bin Laden. 9/11चा अटॅक फक्त एक हल्ला नसून तो जगातील सगळ्यात मोठा टेररिझमचा ऍक्ट होता. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. खूप खूप धन्यवाद.